राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. भगवंत अर्जुनाला म्हणतायत तुला आता पूर्णाचं चिन्ह सांगतो. हे गहन आहे महाराज. सांख्ययोगाच्या या उर्वरित ज्या ओव्या आहेत, या ओव्या या शेवटच्या टप्प्यातल्या ओव्या आहेत. या ओव्यांच्या नंतर सांख्ययोग पूर्ण होतो. महाराज, हे प्रवचन खरं 2 भागात व्हायला पाहिजे, परंतु तसं करणं शक्य नाही. त्याचं कारण आहे की हे एक संध असलेलं हे शेवटचं सार आहे. या सांख्ययोगाचं पूर्णपणे याच्यामध्ये सार आलेलं आहे. त्याच्यामुळे याला 2 विभागात विभागणं शक्य नाही. या कारणाने या प्रवचनाचा थोडा वेळ जास्त वाढलेला आहे. भगवंत रथावर उभे आहेत महाराज. खाली अर्जुन बसलेला आहे आणि त्या ठिकाणी आता हा सांख्ययोग पूर्ण होतो आहे. महाराज, आता एक प्रश्न इथे निर्माण होतो. हे इतके श्लोक, हे इतकं ज्ञानार्थ, ह्या सगळ्या गोष्टी भगवंत त्या अर्जुनाला सांगतायत. रणभंबेरी झालेली आहे, युद्धाला सुरुवात झालेली आहे. भीष्माचार्यांकडून, श्रीकृष्णाकडून, दोघांकडूनही शंख फुंकलेले आहेत. म्हणजे शंख फुंकल्यानंतर, रणभंबेरी झाल्यानंतर, रणवाद्य वाजल्यानंतर दोन्ही सैन्यांचं युद्धाला आता सुरुवात झालेली आहे, अशी स्थिती आहे. परंतु त्या दोन्ही सैन्यांच्या अगदी मधोमध या सगळ्या सैन्यांच्या समोर भगवंत आणि अर्जुन आहेत. मग मला सांगा, जर अशी परिस्थिती आहे तर सगळ्यात आधी बाणांचा वर्षावा अर्जुनावर होणार आहे, भगवंतांवर होणार आहे. पण मग असं असताना ही सगळी लोक भगवंत आणि अर्जुन काय बोलतोय हे ऐकण्यासाठी थांबली आहेत का? युद्ध याच्यासाठी थांबलं आहे का? एक विचार करण्यासारखी महाराज गोष्ट आहे. पण महाराज, याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. ज्या क्षणाला गीताज्ञानाला सुरुवात झाली त्या क्षणाला काळ थांबला. ही एकच वेळ अशी आहे ज्या वेळेला प्रत्यक्ष काळसुद्धा थांबला. उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा चित्रपट बघत असतो. बघताना जर कोण आलं तर आपण पटकन बटन पॉज करतो आणि तिथे ते चित्रपट तो तिथे थांबतो. ती जी परिस्थिती आहे आणि आपण बोलल्यानंतर पुन्हा तो चित्रपट सुरू होतो, ती जी परिस्थिती आहे, तो जो मधला वेळ आहे, हे सगळं युद्ध, हे सगळं वातावरण हे जसंच्या असतं त्या ठिकाणी ते स्थिर आहे. काळ हात जोडून उभा आहे. कारण भगवंत रथावर उभे आहेत. भगवंत ज्या रथावर उभे आहेत त्या रथाला 4 घोडे आहेत. ते 4 युगांचं प्रतीक आहे. त्यांचा लगाम भगवंताने बांधून ठेवलेला आहे. जोपर्यंत भगवंत बसून ते रथाला, त्या रथाच्या घोड्यांना किंवा त्या रथाला हकलायला सुरुवात करत नाही किंवा रथ चालवायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत ते युगाचं प्रवर्तन किंवा पूर्ण युगांचं असलेलं चक्र थांबलेलं आहे. कारण भगवंत उभे आहेत. अर्जुनालाही माहीत नाही, अर्जुनालाही दिसत नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर हा वेगळा पडदा आहे. आता भगवंत त्याला गीताज्ञान सांगतायत आणि ते सांगत असताना तिथे प्रत्यक्ष कैलासावर ध्यानस्थ बसून भगवान शंकर हे ते ऐकतायत. आकाशामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव अवतरलेले आहेत. अशी ही सगळी परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती असताना अर्जुनाच्या समोर रथामध्ये भगवंत उभे राहून गीताज्ञान सांगतायत आणि संपूर्ण हे वातावरण, युद्धाचं वातावरण
या ठिकाणी समय थांबल्यामुळे त्याच स्थितीत आहे, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही, त्याच्यापुढे युद्ध होणार नाही जोपर्यंत हे गीताज्ञान पूर्ण होत नाही. आता हे श्लोक ऐकायला आणि वाचायला किती वेळ लागतो आहे महाराज बघा. हे श्लोक काही 1 मिनटात 2 मिनटात सांगून होणारे नाहीत. जेवढा वेळ त्या गीताज्ञानाला सांगायला लागला, गीता सांगण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढा वेळ युद्ध फ्रीज झालं होतं, वातावरण स्तब्ध झालं होतं. हा एकच काळ आहे, समय थांबला होता, वेळ थांबली होती. ही एकच वेळ आहे ज्या ठिकाणी हात जोडून काळ उभा होता, कारण त्या सगळ्यांना हे गीताज्ञान ऐकायचं होतं. आता याच्या पुढची जी ओवी आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता याच्या पुढची जी ओवी आहे, या पुढच्या ओवीपासून या सांख्ययोगाचं संपूर्ण सार आपल्याला भगवंतांनी ह्याच्यात सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या या ओव्या आहेत, ह्या फार म्हणजे खूप सुंदर अप्रतिम अशा ओव्या आहेत, थोड्या गहन आहेत. भगवंतांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी पहिली ओवी जी लिहिली आहे, आणि एक गहन, त्याच्यामुळे याची पुढची प्रत्येक ओवी ही खूप गहन आहे, कारण त्या ओवीला अनेक पैलू आहेत, अनेक कंगोर आहेत, अनेक अर्थ त्या ओवीचे आहेत. पुढची ओवी बघूया. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पहाले, आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रू तुझू. भूतजात निदिले, ज्या ठिकाणी भूतजात म्हणजे समस्त हे प्राणीमात्र, सृष्टीवरचं प्राणीमात्र झोपलेले असतील, तेथेची जया पाहले. मग तेथे आपण जागृतपणे व्हावं, तो मनुष्य त्या ठिकाणी जागृत आहे. आणि जीव जेथे चैले, ज्या ठिकाणी ते जीव उठले किंवा ते निद्रिस्त अवस्थेतनं बाहेर आलेले आहेत, तेथ निद्रितुजो, त्या ठिकाणी त्या स्थितप्रज्ञ माणसाने तो झोपलेला आहे. असं जर याचा अर्थ काढला तर त्याचा ओवीचा अर्थ लागेल का महाराज? नाही लागणार. याचा अर्थ असा आहे, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या विषयाच्या ठिकाणी, ज्या ज्या विषयाच्या ठिकाणी पुढच्या ओवीच्या आधी दुसरा जी ओळ आहे, दुसरी ओळ आहे, त्या ओवीचा अर्थ आधी घ्यायला लागतो. जीव जेथे चैले तेथ निद्रितू, ज्या ज्या ठिकाणी या समस्त सृष्टीमध्ये असणारं हे प्राणीजात विषयाच्या अधीन असेल, ज्या ज्या ठिकाणी हे प्राणीमात्र, हे सगळं भूतजात, ही सगळी ज्या वेळेला विषयाच्या अधीन असेल, ज्या वेळेला ती सुखवस्तू उपभोगत असतील, ज्या वेळेला ते विषय उपभोगत असतील, असे ज्या वेळेला हे सगळे उपभोगत असतील, त्यावेळेला तो स्थितप्रज्ञ माणूस हा शांत असतो, झोपलेला असतो. तो त्या सुखवस्तू, त्या संसारातल्या त्या लोकांबरोबर उपभोगत नाहीत, त्यांच्यापासून तो विरक्त असतो. तेथ निद्रितुजो, त्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या गोष्टी उपभोगण्याच्या आहेत, सृष्टीत उपभोगण्याच्या आहेत, ती लोक उपभोगता आहेत, त्या लोकांच्या बरोबर तो माणूस ते सुख, त्या सगळ्या गोष्टी उपभोगत नाही, तिथे तो झोपलेला आहे. पण जागा कुठे आहे? भूतजात निदिले तेथेच जया पाहले, परमार्थाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, त्याच्या सेवेच्या ठिकाणी हे सगळे लोक जिथे झोपलेले आहेत, जे हे परमार्थ करत नाहीत, ज्या ठिकाणी देवाला ओलांडून हे जातात, परमार्थ टाकून हे जातात, त्यांना परमार्थाच्या ठिकाणी ते निद्रित आहेत किंवा परमार्थासाठी ते झोपलेले आहेत, अशा लोकांच्या ठिकाणी हा जो स्थितप्रज्ञ माणूस आहे, तेथेची जया पाहले, त्या ठिकाणी तो त्या भगवंताला बघतोय. ही समस्त भूतजात, समस्त प्राणीमात्र जे त्या भगवंताला बघू शकत नाहीत,
त्या भगवंताला, त्या परमार्थाला बघण्याची शक्ती, बघण्याची दृष्टी कोणाला आहे? त्या स्थितप्रज्ञ माणसाला आहे. तो त्या ठिकाणी जागृत आहे. या ओवीचा अर्थ गहन आहे, विचार करा म्हणजे आपल्या तो लक्षात येईल. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोची तो निरुपाधी, तोच उपाधीच्या जवळ नाही. निरुपाधी, त्याला कोणत्याही उपाधीची गरज नाही, कुठल्याही सत्काराची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, चांगलं केलं म्हणून कौतुकाची गरज नाही. अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तो माणूस कुठल्याही आमिषाला, कुठल्याही लोभाला, कोणत्याही कारणाने जो आपली तत्व सोडत नाही, असाच तो अर्जुन स्थितप्रज्ञ, तो स्थिर बुद्धी आहे, तो बुद्धियुक्त आहे, तो बुद्धियोगयुक्त आहे. तोची जाणे निरवधी मुनीश्वर, तो कोणत्याही अवधीसाठी निरवधी, तो प्रत्येक क्षणाला सातत्याने सतत मुनीश्वर आहे. मुनीश्वर म्हणजे सगळ्या मुनिजनांमध्ये, सगळ्या तपस्व्यांमध्ये तो सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो स्थितप्रज्ञ आहे. पार्था, आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. एक उदाहरण दिलेलं आहे महाराज. स्थितप्रज्ञता कशी असावी, तर त्याला उदाहरण दिलेलं आहे महाराज समुद्राचं. समुद्रासारखं स्थितप्रज्ञ असावं. या ओवीची उकल सांगताना महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे 2 ओव्या लिहिल्या आहेत. स्थितप्रज्ञता या गोष्टीच्या बाबत विवेचन करताना एक सांगितलं आहे की तो समुद्रासारखा अखंडित म्हणजे त्याच्या कोणत्याही गोष्टीला, त्याच्या कोणत्याही तत्वांना, त्यांच्या विचारांना कोणताही खंड नाही. तो इतका गहन आहे महाराज, समुद्रासारखा गहन आहे, समुद्रासारखा विस्तारलेला आहे. त्याचा कुठलाही धरवंद तुम्हाला लागत नाही, त्याचा तळ तुम्हाला गाठता येत नाही. म्हणजे त्या स्थितप्रज्ञ माणसाचा विचार इतका समुद्रासारखा मोठा आहे की त्याचा तळ गाठणे, त्याच्या विचारांचा तळ गाठणे तुम्हाला शक्य नाही. तो अत्यंत गहन आहे. असा तो समुद्रासारखा असणारा, सर्वव्याप्त असणारा हा तो स्थितप्रज्ञ आहे. महाराज भगवंताने या स्थितप्रज्ञता म्हणजे काय या आपल्याला सांख्ययोगात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दलचं हे दिलेलं उदाहरण. पुढच्या 2 ओव्या या उदाहरणांची स्पष्टता करून देतात. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा नसंडे. म्हणजे ज्यावेळेला पावसाच्या वेळेला, पावसाळ्यामध्ये नद्या दुथडी भरून वाहतात, सर्व नद्यांना पूर आलेला असतो, त्या नद्या वाहत जाऊन समुद्राला मिळतात आणि अधिक नोहे ईशत मर्यादा सांडे. तो त्याची जास्त अपेक्षा न करता, त्या नदीच्या पाण्याची जास्त अपेक्षा न करता, तो मर्यादा न सांडता तो समुद्र त्या ठिकाणीच थांबलेला असतो. महाराज याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कलकत्त्याला जावं लागेल. कलकत्त्याच्याजवळ गंगासागर म्हणून आहे. गंगासागरामध्ये गंगा ही सागरात येऊन मिळते, समुद्राला येऊन मिळते. पण महाराज जरी गंगा दुथडी भरून एवढ्या मोठ्या प्रवाहाने जरी समुद्रात आली, तरी ती सहजासहजी समुद्रात मिसळत नाही. समुद्र आपली मर्यादा सोडून मागे हटत नाही. तुम्हाला एका ठिकाणी गंगा आणि समुद्र या दोघांचंही पाणी वेगळं दिसतं. याचा अनुभव तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गंगासागरावर जाऊन या. त्याच्या मिलनावरती, त्याच्या संगमावरती तुम्हाला ते बघायला मिळेल. कितीही गंगेचं पाणी अलोट असलं आणि कितीही समुद्रामध्ये वेगाने ते जात असलं, तरीही समुद्र आणि गंगेचं पाणी वेगळं राहतं. काही काळ प्रत्येक वेळेला समुद्र वेगळा, गंगा वेगळी राहते. त्याच्यामध्ये एक रेष तुम्हाला बघायला मिळेल.
समुद्र काही झाला तरी मागे सरकत नाही आणि काही झाला तरी समुद्राचं पाणी त्यापेक्षा पुढे येत नाही. ही मर्यादा आहे. हा झाला समुद्राचा स्थितप्रज्ञाचा विषय. पुढची एक ओवी आहे. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. ग्रीष्मकाळात उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या सुकतात, त्यांचं पाणी आटतं, ते काही समुद्राला जाऊन मिळत नाही किंवा त्या नद्या समुद्राला जाऊन भेटू शकत नाहीत. म्हणून समुद्र आपली जागा सोडून समुद्राचं पाणी नदी शोधायला म्हणून त्या नदीमध्ये जात नाही. समुद्र तिथेच असतो. समुद्राचं पाणी नदीमध्ये आतमध्ये येत नाही. म्हणून त्याला सांगितलं आहे मर्यादा न सांडी. महाराज याच्या उदाहरणाचा आजचा अर्थ काय, याच्यामध्ये गहन विचार महाराज दडलेला आहे. यात गहन विचाराचा आहे समुद्र हे रूपक आहे. समुद्र हे रूपक आहे, पुरुषत्वाचं रूपक आहे. आणि सरिता ही नदी ही स्त्रीतत्वाचं रूपक आहे. पुरुष तत्व असताना त्यावेळेला त्या पुरुषतत्वाला ज्या वेळेला स्त्रीतत्व येऊन मिळतं, ज्या वेळेला विषय सुख घेतलं जातं, त्यावेळेला समुद्र हा स्त्रीकडे जात नाही. ती सरिता ती नदी समुद्राला येऊन मिळते. विषय सुख घेतलं जातं, पण ते विषय सुख घेण्यासाठी समुद्र आपली मर्यादा ओलांडून त्या स्त्रीतत्वाकडे, त्या सरितेकडे आतमध्ये जात नाही. हा या ओवीचा गहन अर्थ आहे. जरी एका काळापुरतं जरी विषयाचं सुख, जरी ते स्त्रीतत्व तुमच्याजवळ आलं, त्याचं सुख तुम्हाला मिळालं असलं तरी मर्यादा न संडी हा जो शब्द आहे तो या कारणासाठी आहे. तो समुद्र, तो स्थितप्रज्ञ समुद्र त्या लोभापायी, त्या स्त्रीतत्वाच्या लोभापायी, विषय सुखाच्या लोभापायी आपली मर्यादा सांडत नाही, आपली मर्यादा सोडत नाही. तो त्या समुद्राचं पाणी तो त्या नदीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जात नाही. विषय सुखाच्या ठिकाणी स्थितप्रज्ञ माणूस विषय सुखाचा उपभोग निश्चित घेतो, परंतु त्या विषय सुखाच्या मागे तो जात नाही. तो त्याच्या जागी स्थिर असतो. ही स्थितप्रज्ञता भगवंतांना अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीतून, या रूपकातून ती तुमच्या समोर मांडलेली आहे. उकल खूप महत्त्वाची असते. परिस्थितीची सांगड ओवीशी घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराज. पुढची ओवी घेऊया. या ओवीच्याबद्दल आणखीन एक उदाहरण तुम्हाला देता येईल. हा झाला एक विचार. दुसरा विचार आहे सुखाची नदी. जरी सुख तुमच्या वाट्याला आलं, भरभरून सुख तुमच्याकडे आलं, एक काळ असा असेल भरभरून सुख तुमच्या वाट्याला येईल, ती नदीसारखी दुथडी भरून समुद्राच्या जवळ येईल. समुद्र म्हणजे तुम्ही आहात. तुमच्याकडे नदीचा, त्या सुखाच्या नदीचा ओघ आहे. त्या वेळेलाही तुम्ही तुमची मर्यादा सांडायची नाही. त्या सुखाबद्दल अतितोष संतोष बाळगायचा नाही. त्याच्यासाठी तुमचा गाजावाजा असता कामा नये. आणि जरी दुःख झालं ग्रीष्मकाळात, सुखाची नदी आटली, तरी तुम्ही तुमची मर्यादा सांडायची नाही. चुकीच्या मार्गाने सुखाचा उपभोग घ्यायला जायचं नाही. हा दुसरा विचार आहे. आणि तिसरा विचार आहे पैसा संपत्तीचा जरी जसा ओघ या नदीसारखा तुमच्याकडे आहे, चांगल्या रूपाने, चांगल्या मार्गाने ती संपत्ती तुमच्याकडे येते. ओघ आहे, त्या ओघाने ती आलेली आहे. समुद्राकडे ती ओघाने आलेली ते चांगलं पाणी जरी समुद्राने घेतलं, तरी ते घेतलेल्या ठिकाणी ती पैसा संपत्ती आपल्यापर्यंत आहे. मर्यादा सुख घेतलं, पण आता माझ्याकडे नाही, माझ्यावर वाईट प्रसंग आला म्हणून मी चुकीच्या मार्गाने जाऊन पैसे संपत्ती कमवीन, हे योग्य नाही. तुमची मर्यादा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, हे या ओवीतून सांगितलेलं आहे. हा स्थितप्रज्ञाचा विचार तुम्हाला माऊलींनी याच्यातनं दिलेला आहे. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवतान बाधी अधृती तयाते. ज्याप्रमाणे त्याला
या समुद्राप्रमाणे त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त झाली तरी त्याचा कोणताही क्षोभ नाही, त्याच्या बुद्धीला त्याचा कोणताही गर्व नाही, कोणताही त्याच्याबद्दलचा त्याला अहंकार नाही. आणि न पावता न बाधी अधृतितया ते कोणत्याही परिस्थितीत त्याच्या त्या असलेल्या रिद्धी आणि सिद्धीचा, त्याच्याकडे असलेल्या उत्तम बुद्धीचा, इतरांपेक्षा असलेल्या वेगळ्या कलेचा, त्याच्याकडे असलेल्या त्या खास अशा सिद्धीचा त्याला कोणताही गर्व नाही. हे या ओवीतून माऊलीने आपल्याला सांगितलं आहे. एक आजचं उदाहरण आपल्याला देतो. पायलट आहे महाराज. पायलट हा बुद्धियुक्त आहे. विमान उडवायचं कसं आणि विमान उतरवायचं कसं ही बुद्धी महाराज त्याला आहे. पण एखाद्या वादळी वाऱ्यामध्ये, एखाद्या अतिघन प्रसंगामध्ये, एखाद्या खूप मोठ्या वादळामध्ये ज्यावेळेला विमान उतरवायची पाळी त्या पायलटवर येते, त्यावेळेला ते विमान, एखादा पायलट खूप मोठ्या वादळामध्ये हे विमान त्या धावपट्टीवर अगदी लीलया उतरवतो. महाराज ज्या वेळेला तो ते विमान त्या ढगातून त्या वादळांमधनं नेत असतो, त्यावेळेला मागे बसलेले 500 जीव, मागे बसलेले 500 लोक, ती माणसं, त्यांच्यासाठी तो बसलेला, त्या खुर्चीवर बसलेला जो पायलट आहे ना महाराज, तो भगवंत आहे. त्याच्यामध्ये जर भगवंत असेल तो स्थिर बुद्धी आहे. जर स्थिर बुद्धी असेल तर त्याच्या डोक्यामध्ये हे विमान कोणत्याही परिस्थितीमध्ये मी धावपट्टीवर उतरवू शकतो, ही मला बुद्धी आहे. आणि तो जे जे त्याला अवगत आहे, जी जी विद्या त्याला शिकवलेली आहे, त्या विद्येनुसार, त्या विद्येचा वापर करून ते विमान अत्यंत लीलया त्या धावपट्टीवर तो उतरवण्यात यशस्वी होतो. त्याला जर तुम्ही कौतुकाने सांगितलं, अरे वा वा छान हो, किती सुंदर विमान उतरवलंस तू, त्याला त्याचं काहीही गरज नाही आहे महाराज. कारण ते तोच करू शकतो, ते त्याचंच काम आहे, ते फक्त त्यालाच जमणार आहे, हे त्या सगळ्या लोकांना माहिती आहे. ज्या क्षणाला ते विमान ना आकाशात न पृथ्वीवर मध्ये ज्या वेळेला हेलकावे खात असतं, त्यावेळेला जमिनीवरचा कोणी काही करू शकत नाही, आकाशातला कोणी काही करू शकत नाही. केवळ त्याच्यामध्ये असलेला स्थितप्रज्ञ भगवंत हेच ते काम करू शकतो आणि ते त्याच्याकडनं तो करून घेतो. कारण तो बुद्धियोगयुक्त आहे. ती स्थितप्रज्ञता त्याच्यात असेल तरच तो उतरवू शकतो. नाहीतर तोच जर घाबरला, तोच जर गडबडगडीत झाला, तर त्याला ते काही आठवलंच नाही, तर ते विमान अयोग्य ठिकाणी आणि अयोग्य चुकीच्या ठिकाणी उतरून केवळ नष्टच होईल. त्याच्यामध्ये तो ते उतरवू शकत नाही. ही जी स्थितप्रज्ञता आहे, ही जी स्थिर बुद्धी आहे, हे देण्याचं काम हे भगवंताचं आहे. ही ओवी सांगते, असा तो स्थितप्रज्ञ ज्याला संकटाच्या वेळेला सुद्धा त्याची बुद्धी तसूभरही हलत नाही किंवा अविचारी होत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीवेरी, कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. फार उत्तम आणि सुंदर उदाहरण आहे. ही कल्पनाच अफलातून आहे. या कल्पनेसारखी कल्पना तुमच्या आमच्या डोक्यात कधीही येणं शक्य नाही. सूर्याच्या घरी, एकतर सूर्याचं घर असेल, ही कल्पनाच खूप सुंदर आहे. जर सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीवेरी, प्रकाश काय वातीमुळे येतो का, किंवा एखादा दिवा लावला आहे का सूर्याच्या घरामध्ये प्रकाशासाठी, हा प्रश्न विचारलेला आहे. कान लविजे तरी अंधारी कोंडेल तो. समजा जर एखादा प्रकाशाचा दिवा लावला नाही महाराज, म्हणून त्या सूर्याच्या घरी अंधार होणार आहे का? म्हणजे पायलट समजा तो विमान त्या वादळी वाऱ्यात उतरवतोय, तर त्याला तुम्ही कानात जाऊन सांगण्याची गरज आहे का? नाही नाही, असं घे रे, असं इकडे घे रे, हे मागून मी सांगतो रे, काही नॉट नेसेसरी, काहीही गरज नाही, काहीही गरज नाही. तो सूर्य आहे. सूर्य हा जगाला प्रकाश देतो. त्या सूर्याच्या घरी दिव्याच्या वातीचा, दिवाचा काहीही उपयोग नाही. तो इतरांना प्रकाश देतो. तेच सांगणं ह्या ओवीतून, आणि ही कल्पना मांडणं, ही तुमच्या आमच्यासाठी माऊलींनी ही कल्पना मांडली आहे. का तर सामान्य विचारांच्या मधूनच ज्ञानेश्वरी आणि ज्ञानार्थ उलगडला पाहिजे, हे माऊलींचं सगळ्यात मोठं विशेष आहे.
देखे रिद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विगुंतला असेन तरी महासुखी. समजा वृद्धी इथे शब्द आहे. वृद्धी सिद्धी काहीही आलं, तुमच्याकडे पैसा आला, ऐश्वर्य आलं, बुद्धी आली, सगळं जरी आलं तरी ती आली काय गेली काय, त्याच्यासाठी त्याला कोणतंही दुःख नाही. असला पैसा तरी दुःख नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज. प्रत्यक्ष छत्रपतींनी त्यांना दिलेलं सोनं नाणं दागदागिने कपडे लगते त्यांनी लाथाडले. ते म्हणले याची काही मला गरज नाही, हे सगळं माझ्यासाठी मातीसारखं आहे. हे जे काही त्यांच्या मनामध्ये असलेला हा जो काही गुण आहे तो स्थितप्रज्ञतेचा आहे. ते त्यांच्या विचारांनी, या सोन्या चांदीच्या कपड्यांनी त्यांचा विचार हलला नाही आणि त्यांच्या मनाला त्याचा मोह शिवला नाही. ही खरी स्थितप्रज्ञता आहे महाराज. तो विगुंतला असे अंतरी महासुखी, हे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी सिद्ध केलं आहे. विगुंतला मला नकोच, त्याच्यात गुंतणं नाहीच, मला गुंतायचंच नाही आहे त्या कपड्या लगत्यांमध्ये, सोन्यामध्ये, जडजड मला नकोच आहे. माझा केवळ देव, माझा केवळ विठ्ठल आणि मी, बाकी मला संसार नको, मला काही नको. केवळ आणि केवळ विठ्ठल, माझा विठ्ठल आणि माझा विठू माऊली आणि मी, याला म्हणतात विगुंतला असे अंतरी. कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतलेला नाही, अंतरातून कोणताही त्याच्या मनामध्ये कोणत्याही मोह नाही, मोहाचा लवलेश नाही, असा हा महासुखी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हा मी महासुखी आहे, कारण माझ्या मनामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्यक्ष माझ्या देहामध्ये भगवंत आहे. जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवना दे पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालविणे भिल्लाचेने. तो स्वतःहून इंद्र भुवने म्हणजे इंद्राच्या दरबाराला, स्वर्गाला, स्वर्गसुखाला जो अत्यंत कमी लेखतो, तो दुर्बळपणे मानतो किंवा त्याच्या दृष्टीने ते इंद्रभुवन हे तुच्छ आहे, असा माणूस केवी रंजे पालविणे भिल्लाचेने. एखाद्या जंगलामध्ये, एखाद्या झोपडीमध्ये, म्हणजे ज्याला कितीही ऐश्वर त्याच्याकडे असलं, कितीही संपत्ती त्याच्याकडे असली, त्याला कितीही दिलं तरी त्याला संतोष नाही. त्याला इंद्राचं पद दिलं तरीही तो रडतो किंवा त्याच्यातही त्याला अर्थ नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी अजून पाहिजे अशी त्याची अपेक्षा असेल. तो एखाद्या झोपडीत, एखाद्या पानांच्या पर्णकुटीमध्ये कसा काय संतोष मिळेल त्याला? हा असा असंतोषी माणूस हा स्थितप्रज्ञ नाही, हा परमार्थामध्ये नाही, हा भगवंताच्या लेखी हा काहीही उपयोगाचा नाही, कारण हा संतोष नावाचा प्रकार याच्यामध्ये नाही. खूप सुंदर एक एक ओवी आहे. एक एक ओवी उलगडायला अनेक उदाहरणं आपल्याला महाराज देता येते. अनेक लोक एक ठराविक पैसा आल्यानंतर थांबावं किंवा मला आता हे बास झालं असं कोणीही म्हणत नाही. 10 कोटी असले तो म्हणतो मला 100 कोटी पाहिजेत, 100 कोटी असले तो म्हणतो त्याला 200 कोटी पाहिजेत, 200 असले तर म्हणतो 1000 कोटी पाहिजेत. त्याची हाव थांबत नाही. महाराज या ओवीतून एक सगळ्यात मोठा आपल्याला दिलेला विचार असा आहे, तुम्ही बरोबर जे घेऊन जाणार आहात ते केवळ आणि केवळ 2 घास अन्न जे तुम्ही खाताय तेच केवळ तुमचा भगवंत, तुमचं शरीर या सृष्टीतून घेतो. 2 वेळचं अन्न तुमच्या मरणापर्यंत जर धरून चाललो की आपण बाबा एक 80 वर्ष जगू, तर तुमच्या त्या शेवटच्या 80 वर्ष जगण्यापर्यंत 2 वेळचं अन्न तुम्ही खाऊ शकत असाल, इतका पैसा तुमच्याकडे आला, राहण्यासाठी घर आलं, रोजचं जीवन जगण्यासाठीचा पैसा पूरक तुमच्याकडे आला की अर्थार्जन थांबून परमार्थाकडे वळणं किंवा उरलेला वेळ परमार्थात घालवणं हा या ओवीचा महाराज सगळ्यात गहन अर्थ आहे.
थांबणं, कुठेतरी मी थांबलो पाहिजे. इंद्र भुवना ते पाबळ म्हणे, त्याला इंद्रापर्यंत तो गेला, भुवनापर्यंत, त्याला संतोष नाही. काय उपयोगाचा महाराज? 2 वेळचं अन्न मिळाल्यानंतर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे, भगवंताला जाणलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. हा या ओवीचा अर्थ आहे. स्थितप्रज्ञता महाराज भगवंताची याचना केल्याशिवाय, त्याच्या पायाशी गेल्याशिवाय येईलच कशी? महाराज या ओवीचा अजून एक अर्थ आहे. हा झाला लौकिक अर्थ, आणि याचा ज्ञानार्थ आपण जो बघितला तो असा आहे. त्याच्याआधी पुढची ओवी मी तुम्हाला सांगतो आणि मग या 2 ओवींचा मिळून आपण अर्थ घेऊ. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही, जे तर स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. महाराज या 2 ओव्या आणि वरची ओवी याचा एकत्रित जर विचार केला तर याचा ज्ञानार्थ आहे. तो ज्ञानार्थ असा आहे, ज्याला स्वर्गसुखात आनंद नाही, ज्याला स्वर्गसुख इंद्रभुवन त्याच्यापुढे तुच्छ आहे, ज्याला स्वर्गसुखाची गरज नाही, त्याला एखाद्या पर्णकुटीची ओढ असेल का? जो अमृताशी ठी ठेवी, म्हणजे अमृतालाही जो नावं ठेवतो, अमृताची त्याला ओढ नाही, त्याला त्या कांजी, त्याला पेच काय, म्हणजे पेच कांजी न सेवी, तो त्याला गरज काय? तो त्याच्याबद्दल त्याला आसक्ती असणार आहे का? त्या पेजेबद्दल आसक्ती असणार आहे का महाराष्ट्राला? म्हणजे ज्याला कोट्यावधी रुपयांची इच्छा नाही, ज्याच्याकडे 1000 कोटी आहेत त्याचं त्याला नाही, तर त्याला 10 कोटीची त्याच्याकडे इच्छा असणार आहे का? 1000 कोटी त्याला त्यांनी लाथाडलेले आहेत, तो त्याला 500 आणि 1000 रुपयासाठी तो कधी एखाद्याच्या मागे लागेल का? म्हणजे खूप ऐश्वर्या ज्याने बघितलेलं आहे त्या बारीकशा ऐश्वर्याकडे तो कधीही ढुंकून बघणार नाही. ज्याला संपूर्ण परमार्थ कळला आहे, ज्याला भगवंत समजलेला आहे, तो या फुटकळ स्वर्ग सुखाच्या, या इहलोकामधल्या सुखाच्या मागे धावेल का? या ओवीचा खरा ज्ञानार्थ आहे. जो अमृतासी ठी ठेवी, तो तैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. असा स्वसुखाच्या अनुभवामध्ये असलेला माणूस, स्थितप्रज्ञ माणूस, न भोगी रिद्धी, कुठलाही ऐश्वर्य तो भोगत नाही, किती त्याच्याकडे असू दे, तो नित्यनियमाने त्याचं आहे तेवढंच तो खातो आहे. म्हणून तो त्या गोष्टीचा गाजावाजा आणि त्या गोष्टीचा आनंद किंवा त्या गोष्टीचं ऐट मिरवणं असे प्रकार तो करत नाही. तो नियमाप्रमाणे तो साधाच राहतो, जसा तो आहे तसाच राहतो. त्याच्याकडे कितीही ऐश्वर्य असू दे, तो त्या ऐश्वर्याचा उपभोग घेत नाही. पार्था नवल आहे बाई, पार्था हे नवल आहे या स्थितप्रज्ञ माणसाचं, जे तर स्वर्गसुख लेखनीय नाही, आणि ज्या स्वर्गसुखाला जो लाथाडतो ते तर रिद्धिसिद्धी काही प्राकृत होती. त्याला सांग, ही रिद्धिसिद्धी ऐश्वर्य किंवा त्याच्याकडे असलेली ही आलेली आनंद म्हणजे एखाद्या गोष्टीमधला आनंद किंवा एखाद्या गोष्टीचं कौतुक किंवा त्या गोष्टीमधनं मिळणारी रिद्धी किंवा त्यामधनं मिळणारी शक्ती किंवा त्याला मिळालेलं एखादं वरदान, या गोष्टीमध्ये तो गुंतेल काय? म्हणजे पायलटला तुम्ही सांगितलं बाबा छान तुम्ही विमान उतरवतो, त्याला काहीच घेणं देणं नाही त्या गोष्टीचं. त्याचं ते काम आहे, तो निघून जाईल. तो तुमच्या कौतुकासाठी थांबलेला नाही. तो स्थितप्रज्ञ माणूस आहे, त्याला स्वर्गसुखाची अपेक्षा नाही, असलेलं सुख, असलेलं ऐश्वर्य त्याची त्याला गरज नाही. तो केवळ स्वतःच्या भगवंताच्या विचारांमध्ये, स्वसुखानुभवामध्ये रममाण झालेला आहे. त्याला अमृताला त्याने लाथाडलेलं आहे. नको ते जो अमृत, त्याला कुठल्याही या इहलोकामधल्या कुठल्याही अन्नाबद्दल, कुठल्याही गोष्टींबद्दल जो तुच्छता आहे, त्याला कुठल्याच गोष्टीचा मोह नाही. असा तो
ऐसा आत्मबोधे तोषला तो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. असा तो आत्मबोधे तोषला, ज्याला हा आत्मबोध झालेला आहे, ज्याला हा आत्मार्थ कळलेला आहे, ज्याला भगवंत कळलेला आहे, जो परमानंदे पोखला, ज्याला परमानंदाचं सुख मिळालेलं आहे, ज्याला परमानंदाचं सुख कसं घ्यावं हे समजलेलं आहे, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. तोच स्थितप्रज्ञ आहे हे अर्जुना तू ओळख. त्याच्याकडेच ती स्थितप्रज्ञता आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे, तोच मुनीश्वर आहे, ओळख तू. अर्जुनाला भगवंतानी सांगितलेलं आहे. या सगळ्याला लाथाडणारा, या इहलोकामधल्या सगळ्या सुखांना पायाशी सुख लोळण घेत असताना लाथाडणारा, दुःखांना लाथाडणारा हा असा आत्मबोधामध्ये रममाण झालेला, परमानंदाचा अनुभव येणारा हा स्थितप्रज्ञ हा तू ओळख. स्वतःमध्ये असलेला भगवंत कसा अनुभवावा किंवा परब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा याच्यासाठी ही पुढची महाराज ओवी आहे. तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निश्चिम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. अहंकारा ते, कुठल्याही गोष्टीचा त्याला अहंकार नाही. काही त्याच्याकडे असू द्या महाराज, कोणत्याच गोष्टीचा त्याला महाराज अहंकार नाही. सकळ काम सांडुनी, त्याला कोणतंही काम समोर आलं किंवा कुठल्याही विषयाचं समोर त्याच्याकडे प्रलोभन आलं तरी त्या विषयाला तो लाथाडून टाकतो. ते कामाच्या मागे जात नाही, विषयाच्या आहारी जात नाही, इंद्रियांच्या आहारी जात नाही. विचरे विश्व होऊनी, हे संपूर्ण विश्व माझं आहे, त्याला कुठल्याही सीमा नाही, कुठल्याही सीमेच्या बंधनात तो अडकत नाही. होऊनी विश्वा माझी, या संपूर्ण विश्व हे माझं आहे, त्याला कुठल्याही सीमा बांधत नाहीत. जातीपातीच्या सीमा, समाजाच्या सीमा, आपल्या धर्माच्या सीमा, या देशाच्या सीमा, जगाच्या सीमा त्याच्यासाठी नाहीत. कारण विचरे विश्व होऊनी, अखंड विश्वाचा होतो आणि विश्वा माझी तो संचार करतो संपूर्ण विश्वाचा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आता विश्वात्मके देवे, या संपूर्ण विश्वाचं रूपक मांडलेलं आहे महाराज. एखाद्या धर्माचं, एखाद्या माणसाचं, एखाद्या ठराविक कम्युनिटीचं किंवा एखाद्या जातीचं यांनी इथे मांडलेलं नाही. संपूर्ण विश्व, ज्याला कोणत्याही देशाची सीमा रेष नाही, विश्व हे एक. त्या विश्वामध्ये हे विश्व माझं आहे आणि ह्या विश्वाला मला हे परब्रह्म हा आनंद द्यायचा आहे, याच्यातून मला परब्रह्माचा आनंद घ्यायचा आहे, याच्यात मला आत्मबोध, आत्मानंद घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी विश्वामध्ये संचार करणार आहे. हे जो समजला, असा जो तो हा स्थितप्रज्ञ, ती स्थिती, हे ब्रह्मस्थिती निश्चिम, ती आलेली स्थिती ही ब्रह्मस्थिती आहे, जे अनुभविता निष्काम, कुठल्याही गोष्टीचं त्याच्यातनं फळ अपेक्षित न करता केलेलं कार्य अनुभविता निष्काम. कुठलंही काम करताना फळाची अपेक्षा नाही, असा तो अनुभव आहे. ते पावले परब्रह्मानायासे, त्यालाच परब्रह्माचा अनुभव आहे. स्वतःमध्ये असलेला परब्रह्म, असलेला भगवंत अनुभवण्यासाठी इतका मोठा महाराज विचार करण्याची गरज आहे. हे विश्व, याची जी संकल्पना जर मनामध्ये आली तर कोणत्याच गोष्टीचा महाराज वाद निर्माण होणार नाही, कोणत्याच गोष्टीची अपेक्षा आणि तोष मनामध्ये येणार नाही. हे या ओवीतून सांगितलं आहे. इतका मोठा विचार कुठल्याही धर्मग्रंथात महाराज नाही. कुठल्याही धर्मग्रंथाचा अभ्यास करा, हा एवढा मोठा विचार, या दोन ओव्यांमध्ये मांडलेला विचार कोणत्याही धर्मामध्ये तुम्हाला सापडणार नाही. विश्व होऊनी विचरे, तुम्ही विश्वाचे व्हा आणि विश्वासाठी काम करा, हा विचार कुठेही नाही. महाराज, तुम्हाला परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक उत्तम, याच्यातून तुम्हाला ध्यानाचं एक महत्त्व सांगेन. ध्यान करणे, लोक अनेक याच्यामध्ये सांगतात मी मेडिटेशन करतो आहे, काय बेल दाबली म्हणून मी आलो. अरे बाबा, तुझं मेडिटेशन करत होता, तुझं ध्यान धरत होता, तर तुला बेल का ऐकायला आली? त्या बेलचा आवाज का आला?
साहेब महाराज, हे नावं मोठमोठी नावं या विचारांमध्ये गुंतू नका. ध्यान कसं धरावं किंवा ध्यानाला कसं बसावं, परब्रह्माचा कसा अनुभव घ्यावा हे मी आपल्याला सांगतो. प्रयत्न करून बघा. आपण कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मंदिरात सुरुवात करावी. कोणत्याही मंदिरापासून तुम्हाला योग्य असेल, आवडत असेल त्या देवापासून त्या मंदिरात जावं. मंदिरात अशा ठिकाणी बसावं ज्या ठिकाणी तिथून मूर्ती दिसेल. अत्यंत शांत मनस्थितीमध्ये जरा चांगले कपडे, आंघोळ करून, ज्या ठिकाणी कपडे आपल्यात अडकणार नाहीत असे साधे कपडे घालून, ज्या कपड्यांकडे कोणी बघणार नाही परंतु साधे स्वच्छ कपडे घालून त्या मंदिरामध्ये जो देव तुम्हाला आवडतो त्या मूर्तीसमोर बसावं. त्या मूर्तीकडे एकटक 5 मिनटं पाहावं. संपूर्ण नखशिकांत मूर्तीची प्रतिमा डोळ्यात उतरवून घ्यावी. डोळे बंद करावेत. डोळे बंद केल्यावर ती नखशिकांत प्रतिमा डोळ्यासमोर दिसायला हवी महाराज. ती मूर्त डोळ्यासमोर दिसायला हवी. एकदा ती मूर्त दिसायला लागली का त्या मूर्तीचा विचार करावा. दोन्ही कान बंद करावेत. काहीही ऐकू येत नाही अशी स्थिती आणावी. कोणताही शब्द बोलू नये, कोणती हालचाल करू नये. शांतपणे त्या मूर्तीचा विचार करावा. मूर्तीच्या आपण बघितलेल्या नखशिकांत, त्या मूर्तीचे डोळे, त्या मूर्तीचे कान, त्या मूर्तीचे हात, त्या मूर्तीचे पाय, परिधान केलेला वेश, केवळ याचा विचार करावा. 1 मिनटं कुठलाही आवाज, कुठल्याही गोष्टीचा विचार करू नये. अशी ब्रह्मस्थिती घड्याळ लावून, डोळे मिटून 1 मिनटं अनुभवा. या 1 मिनटाच्या नंतर हळूहळू त्याचा वेळ आपण वाढवत न्या. 1 मिनटं जर तुम्ही हे ध्यान लावायचा जर प्रयत्न केलात तर तुम्हाला त्या ब्रह्मस्थितीचा अनुभव येईल. घरामध्ये बसून, एखाद्या कोंडलेल्या खोलीमध्ये बसून हे भगवंत किंवा परमानंद किंवा घरात बसलोय बेल दाबली हे असं काहीही करू नका. ज्या ठिकाणी भगवंताचं मंदिर आहे कोणत्याही मंदिरात बसा. 1 मिनिट बसून त्याचा अनुभव घ्या. कान बंद करता येतील किंवा येतात याचा अनुभव घ्या. आतमध्ये कोणतरी आहे त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करा. इतकं शांतता तुमच्या मनामध्ये येईल. त्या 1 मिनटाची 2 मिनटं, 2 मिनटाची 3 मिनटं या सृष्टीपासून, या ऐहिक सुखापासून, या असलेल्या तुमच्या डोक्यातल्या विवंचनेपासून, तुमच्या डोक्यामध्ये असलेल्या नको त्या विचारांपासून 1 मिनिट तुम्ही स्वतःला दूर नेण्याचा प्रयत्न करा. ही ब्रह्मस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ती जर अनुभवू शकलात, त्याचा अनुभव जर तुम्ही घेतलात तर मला नक्की त्याच्याबद्दल सांगा. महाराज, पुढची ओवी ही खूप सुंदर आहे. ते चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळिता, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञाचा. अशी जर ब्रह्मस्थिती जर तुम्हाला मिळाली तर देहांची व्याकुळता, देहांतीची व्याकुळता, तुमचं येणाऱ्या पुढच्या काळातली कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीत जर घडणार असेल तर त्या गोष्टीच्या बद्दलची म्हणजे तुम्हाला मिळणारं देहांती म्हणजे शेवट होईल किंवा मरणाची मनातली सगळी भीती तुमची निघून जाईल. आड न ठाको सके चित्ता, मी मरणार आहे म्हणून माझे तत्व, माझी स्थितप्रज्ञता जाईल या किंवा एखाद्याच्या मरणाच्या भीतीने मनात चित्तामध्ये असलेली स्थितप्रज्ञता निघून जाईल, ही गोष्ट घडू नये याच्यासाठी ही ब्रह्मस्थिती आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. तोयची स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. अशी ब्रह्मस्थिती या सांख्ययोगातून, या स्थितप्रज्ञता या विचारातून भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे. ती या सांख्ययोगामध्ये आपल्यासमोर या प्रवचनातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही ब्रह्मस्थिती अनुभवा आणि मला नक्की सांगा. असं अर्जुनाला श्रीमुखे श्रीपती म्हणजे प्रत्यक्ष भगवंत सांगतायत असं संजय म्हणतोय किंवा हे सगळं संजय ऐकतोय. ऐसे ऐकले तेथ अर्जुने म्हणी म्हणतिले. आता बघा इथे सांख्ययोग महाराज संपलेला आहे. सांख्ययोगाचा विचार भगवंतानी संपूर्ण केलेला आहे. सांख्ययोग हा अध्याय महाराज संपलेला आहे.
आता अर्जुनांच्या मनामध्ये काय चाललंय याचा या पुढच्या ओवींमध्ये असलेला मागोवा आहे. आता अमुच्याशी काजा कीर आले उपपती या, जे कर्मजात आगवे तर निराकले लेवे, तरी परुषिले म्या झुंजावे म्हणून या. अर्जुनाने मनामध्ये विचार केला, जे काही कर्म आजपर्यंत मी विचारात घेत होतो, जी ब्रह्मस्थिती ज्याला मी समजत होतो, जी स्थितप्रज्ञता माझ्या विचारांमध्ये होती, तीच देवाने नाकारलेली आहे. देवाने हे जे काही ज्ञान सांगितलं आहे हे सगळं वेगळं आहे. आता अर्जुन हा बुद्धियोगयुक्त झालेला आहे, तो विचार करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धरुर्धरू वाईला, आता प्रश्न करील मला आशंकोनी. या अच्युताच्या या बोलण्यावरती मनामध्ये या धनुर्धर म्हणजे अर्जुन हा विचार करायला लागला आहे, कारण आता बुद्धियोगयुक्त झालेला आहे, त्याच्याकडे ती ब्रह्मस्थिती आलेली आहे. आता तो या गोष्टीवरती विचार करून आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका आता प्रश्न करील मला आशंकोनी, तो शंका आता त्या भगवंताला विचारणार आहे. तो प्रसंग असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांत येणू, जो आपण सर्व ज्ञातू निरूपिता होईल असे अनंतू, ज्ञानदेवे सांगेल मातू निवृत्ती दासू. असा हा अध्याय सांख्ययोगाचा अध्याय आपल्याला भगवंताने सांगितला. तो अर्जुन आता जे विचारेल हे धर्माचा आगार आहे, हे धर्माच्यासाठी हे निर्माण झालेलं हे गीताज्ञान आहे. असं हे गीताज्ञान प्रत्यक्ष ज्ञानदेव म्हणजे निवृत्तीनाथांचे दास, निवृत्तीनाथ हे गुरु, त्यांचे दास प्रत्यक्ष ज्ञानदेव आपल्याला पुढच्या अध्यायात आपल्याला हे सांगतील आणि ते आपण ऐकणार आहोत. महाराज या ठिकाणी हा सांख्ययोग संपल्यानंतर अवकाशामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहेत, इथे कैलासावरती भगवान शंकर आहेत, सर्व देवदेवता स्वर्गलोकामध्ये हात जोडून हा योग हे गीताज्ञान ऐकायला उभे आहेत. प्रत्यक्ष आदिशक्ती या अर्जुनाच्या मागे उभी राहून हे गीताज्ञान ऐकते. त्याच्या चारही बाजूला देवऋषी तपस्वी हे तिथे अदृश्य स्थितीमध्ये उभे राहून हे गीताज्ञान ऐकतायत. आणि हे आज योग संपल्यानंतर, हा सांख्ययोग संपल्यानंतर स्वर्गातून भगवंतावर पुष्पवृष्टी झालेली आहे. त्यावेळेला अर्जुनाने डोळे मिटलेले आहेत, भगवंतावरती झाली पुष्पवृष्टी. दुसरा अध्याय संपल्यानंतर अर्जुन बघू शकलेला नाही. कारण आहे, अर्जुन बुद्धियुक्त झाल्यानंतर डोळे मिटून भगवंताने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करतोय. मनामध्ये त्याच्या ती शंका आहे, तो ती विचारणार आहे. त्यावेळेला डोळे बंद केलेले आहेत आणि भगवंतावरती स्वर्गातून सर्व देवांनी सर्व सृष्टीने पुष्प म्हणजे फुलांचा वर्षाव केलेला आहे. अशा स्थितीमध्ये हा योग संपलेला आहे. भगवंत शंकर आणि ब्रह्म पुढचा योग आहे, हा कर्मयोग आहे महाराज. त्या ओव्यांचा आपण अभ्यास करणार आहोत महाराज. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.